अरे देवा, अरे हे तर पूर्णच फाटलं. पूर्ण नशीब पलटी झालं नाही. हो ना, लय दमन होतं त्यामुळे मला वाटत नव्हतं काहीतरी. जुनं होतं का टायर? जुनं होतं का? पुण्यामध्ये पेट्रोल स्वस्त आहे बाय द वे. इथे तर डिझेल लिहिलंय त्यांनी. हे डिझेल थोडी आहे माझं. येड्या, हे पेट्रोल आहे. पेट्रोल स्वस्त आहे पुण्यामध्ये. 103.98, 3,500. डिझेल भरलं असतं आता आपण. विचारलं असतं म्हणतो. वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. जसं मी काल बोललो होतो की मला आज औरंगाबादला निघायचं आहे. मी सकाळी 5:15च्या आसपास निघालो. 5:15, 5:30, आणि आता वाजलेत 6:15. सो एका तासात मी शिक्रापूरपर्यंत पोहोचलो आहे. औरंगाबादपर्यंत मला आता 10:30पर्यंत दाखवत आहे. लेट्स सी. सकाळी सकाळी ट्रॅफिक कमी असल्यामुळे आपण लवकरही पोहोचू शकतो, किंवा रस्ता खूप खराब आहे. रस्त्यामध्ये खूपच खड्डे आहेत. रस्त्यामध्ये खड्ड्यापेक्षा खड्ड्यामध्ये थोडा थोडा रस्ता आहे. थोडा अगदी किंचित. सो लेट्स सी व्हेन वी रीच. गाडीमध्ये ईशान्याने फॅमिली असली की थोडंसं थांबावं लागतं. या 4 तासाचं जर्नी. त्याचं जेवण अजून तो बाहेरचं खात नाही. सो मिक्सर करून ते सगळं डब्यामध्ये घ्या. मग त्याला एका ठिकाणी जेवायला थांबल्यानंतर त्याला खाऊ घाला. त्याच्यामध्ये जवळपास 1 तास चालू लागतो. सो इट इज क्वाईट डिफिकल्ट, बट स्टील आय एन्जॉय ट्रॅव्हलिंग विथ हिम. कारण की त्याला खूप मजा येते ट्रॅव्हल करायला. आणि दो आय एन्जॉय एकटं ट्रॅव्हल करणं, पण आता मी त्याला खूप मिस करतो. त्याला पण आणि कोमलला पण. फ्रंट सीटवरच बसलेला असतो आणि फ्रंट बॅक आजी असते मागे, समोर आई. मग त्याची मस्ती चालू असते कंटिन्यू. सूर्योदय झालेला आहे 6-6:30 वाजता आसपास. आता हळूहळू थंडी यायला लागली आहे. सूर्योदय सुद्धा लेट व्हायला लागेल. सूर्योदयासोबत हे सगळे ट्रॅव्हलर सुद्धा आता रस्त्यावर दिसायला लागलेले आहेत. सकाळी कोणी दिसत नव्हतं जास्त. आणि एव्हरी इंडियन यंग सेन्सिबल ड्रायव्हर कोणी पण सांगेल की किती मूर्खासारखी गाडी चालवतात लोक. त्यांना काही सेन्स नाही आहे. कुठल्या रस्त्यावर कशी गाडी चालवायला पाहिजे, कसा इंडिकेटर द्यायला पाहिजे, कसा टर्न घ्यायला पाहिजे, नाही घ्यायला पाहिजे, कुठे ओव्हरटेक करायला पाहिजे, यांना काही समजत नाही. यांना फक्त पोहोचायचं असतं बस. तेच त्यांच्या डोक्यात असतं. बस मागून गाडी येते नाही येते काहीच बघत नाही. ही व्यथा नेहमीच राहणार. ही कंप्लेन नेहमीच राहणार. ते सेन्सिबल ड्रायव्हर्स आहेत माझ्या एजचे. त्यांना हे समजेल मी काय म्हणतोय. एकाचं टायर फाटलं होतं, रस्त्यातच थांबला यार. लेट्स सी. फाटलंय का काय झालंय? काय झालं? अरे देवा, अरे हे तर पूर्णच फाटलं. पूर्ण नशीब पलटी झालं नाही. हो ना, लय दमन होतं त्यामुळे मला वाटत नव्हतं काहीतरी. जुनं होतं का टायर? जुनं होतं का? नाही, चांगलंय. 6 महिने जाते का तरी. मग आता काय टायर बदलायचं जायचं आता. आहे का टायर? आहे ना, मग ठीक. कुठली गाडी? गाडी पुसून घे. हा, टायर तर आहे. चांगले, जाऊ दे. कुठनं निघाले होते? संभाजीनगर. हे मेडी प्लस. संभाजीनगरला चालले का? मेडी प्लस तर तुम्हाला माहित असेल. मेडी प्लस नाही, मेडिकल ऐकून असेल. हा, ते 24/7 चालणार आहे ते. अच्छा 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 अच्छा. पुण्याहून निघाले का? किती वाजता निघाले होते? सकाळी काहीतरी निघालो असेल 5:30-5ला. बरोबर. जाऊ दे. थांबू का जाऊ? बदलायचंय. जॅक बिग आहे का नाही? जॅक ठीक आहे. अशी समोर एक ट्रक होती
आणि ट्रकच्या साईडने तो एकदम आला मी ओव्हरटेक करत असताना. सडनली तो क्रॉस झाला आणि मी अर्जंट ब्रेक मारला. ते रेकॉर्ड नाही झालंय, नाही तर दाखवलं असतं. म्हटलं थोडं थांबून बघू काही गरज आहे का. बट त्याच्याकडे स्टेपनी वगैरे होती, सगळं सामान होतं. त्याला अर्धा 1 तास लागणार होतं ते बदलायला. म्हटलं माझ्याकडे तर एवढा वेळ नाही आहे, कारण की मला कसंही करून औरंगाबादला 11 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. 11 तर त्याच्या आधीच पोहोचेल मी, बट थोडंसं नाश्ता वगैरे होईल मध्ये, सो त्यामुळे मी काही जास्त थांबलो नाही. सो नगरच्या थोडंसं पुढे आलोय, जिकडनं एक बायपास जातो. तिथे एक माझा आवडता वडेवाला आहे, चौपाटी वडेवाला. इथे मी नेहमीच थांबत असतो, तो मी आजही थांबलोय. बघूया सकाळी सकाळी याच्याकडे काही आहे का नाहीये. सो लेट्स सी. ₹50 मस्तपैकी 2 वडापाव, एक पाण्याची बॉटल, एवढं सगळं होऊन जातं आणि चव अप्रतिम. चलो लेट्स गो. आणि आता इथून पुढे खरी परीक्षा आहे आपली, कारण की नगर सोडले आपण आणि नगरच्या पुढे तुम्हाला माहिती असेल रस्ता किती खराब आहे. जर माहिती नसेल तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. रस्त्याच्या आधी तुम्ही हे बघून घ्या. ही जी समोरची एसटी आहे, एसटी मधनं येणारा धूर बघा. ते यांना काय करावं हे बघा. समोरचा रस्ता दिसत नाही एवढा धूर सोडते ती गाडी. चलो ऑलमोस्ट आता पोहोचलोय आपण अँड इट्स 10 o'clock. 4-4.5 तास लागले अंदाजे. मध्ये मध्ये थांबून रस्ता थोडा खराब होता त्यावेळेस. आता मी सध्या आहे, मी दाखवतो तुम्हाला सध्या कुठे. छत्रपती संभाजीनगरवाले ऑलमोस्ट त्यांना कळून जाईल. हा रस्ता ओळखताय? कुठला रस्ता आहे सांगा मला कमेंट मध्ये. तर मी आधी चैतालीकडे जाईल, माझ्या बहिणीकडे, आणि मग तिथनं जाईल बेड बॅग सिलेक्शनसाठी. ते ऑलरेडी आधी थोडं झालंय, थोडंसं बाकी आहे. सो ते काम करेल, लॅमिनेट घेईल, आणि मग येताना इट्स अन इंटरेस्टिंग जर्नी गोइंग टू बी. संकेत सोबत आहे. संकेत म्हणजे माझा भाऊ. फायनली आपण पोहोचलो. हे चैतालीचं घर. हॅलो जॅक अँड मेरी. हे कुठे पळाली? कुठून? अरे अरे पकडू नको ना यार. अरे रुही पळू नको. काय गंमत दाखव मला. गंमत मला देणार आहे ना. अरे वा, आहे किती क्यूट. हे काय? हे काय ईशानचं? अजून एक आहे का? काय बनवलंय नाश्त्याला? पोहे. बनवू नको मग. काय आहे? अरे बनवा. हा मग हे आहे की. बापरे, पनीर एक का याच्यामध्ये? हे नवीनच पाहिलं मी.
फायनली सगळं काम झालंय. लॅमिनेट घेऊन झालेत. तुम्ही बघत असाल इथे लॅमिनेट ठेवलेत. एवढेच 2 रोल आहेत. एवढ्या 2 रोलसाठी आणि काही हार्डवेअरच्या कामांसाठी मी आलो होतो. सो ते काम तर झालंय आता. आणि आता संध्याकाळचे वाजलेत 4:30 पावणे 5. आता मी आलोय संकेतकडे. मी म्हटलं होतं माझा भाऊ जो माझ्यासोबत येणार आहे तो रेडी होतोय. तोपर्यंत मी त्याची वाट बघेल आणि तो आला की मग आम्ही निघू. तो इथे राहतो. बाय रुही. बाय. चलो फोन करा. हो हो चला फायनली निघालो. गडकरी साहेबांचा विषय नसला. नाही हा बहुतेक महाराष्ट्र डिपार्टमेंटकडे PWD याचा आहे की नाही काही ऍप काम करतात का ते लोक पण? हा जो दिलं होतं मी त्याच्यावर झालंय काम. तर चालू झालं. हेलो नमस्ते सर. आपका NH हाईवे 753F है ना महाराष्ट्र में? हेलो नेशनल हाईवे नंबर 753F. ये बहुत सारे पोर्टल्स वगैरह बन गए ये रास्ते के ऊपर निवासा फाटा से अहमदनगर तक. पोर्टल्स के लिए ये रिपोर्ट करना है कंप्लीट. हेलो म्यूट आहे का बघ. हेलो हाँ बोलिए ना. हेलो नेशनल हाईवे नंबर 753F. करणारच नाही ते काम.